शेतकरी मित्र, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामधील बोदेगाव हे गाव आहे आणि अगदी खूप मोठं मार्केट आहे। जवळजवळ या ठिकाणी 25 ते 30 कापसाचे व्यापारी आहेत आणि चांगल्या पद्धतीने मार्केट आहे। आज असंच आपण एक व्यापाऱ्याकडे आहे। आज आहे 6 नोव्हेंबर 2025। आज आपण जाणून घेऊयात की या अहिल्यानगर जिल्ह्यातील बोदेगाव या मार्केटमध्ये काय चाललं आहे कापसाचा बाजारभाव। तर भाऊ, तुमचं नाव काय सांगा मला अगोदर। माझं नाव वागणेश। किती वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करता? आम्ही 3 वर्ष झाली। आणि ह्या बोदेगावच्या मार्केटमध्ये किती वर्षापासून तुम्ही? बोदेगावच्या मार्केटमध्ये 3 वर्ष। 3 वर्षापासून तुम्हाला काय फरक जाणवतोय पूर्वीचा आणि आताच्या वर्षीचा कापसाचा आवकमध्ये? आवकमध्ये यंदा आवक कमी आहे। बाजार पण असं काय म्हणावं असं माल नसल्यामुळे आवक घटलेली आहे। अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे आपण बघतोय मित्रांनो, प्रत्येक मार्केटमध्ये आपण जातोय त्या ठिकाणी शेतकऱ्याची परिस्थिती देखील जाणून घेतोय आणि व्यापाऱ्याकडून जाणून घेतोय। व्यापाऱ्याकडे 100 शेतकरी असतात, त्यांची भूमिका देखील महत्त्वाची आहे। ते आपल्याला सांगतात की आवक ही घटलेली आहे। आणि आता एकंदरीत काय भाव देताय कापसाला तुम्ही? सध्या तरी भाव चालू आहे 7,000 ते 7,000। टॉपचा चांगला क्वालिटीचा जर माल आला तर तुम्ही याला काय भाव देताय? समजा 7,000 ते 7,100 पर्यंत भाव। आणि जर मॉइश्चर आणि वल्ल्या स्वरूपात जर आला तर 65 ते 7,000। 65 ते म्हणजे चांगले पैकी घेताय तुम्ही। ओके। आणि एक प्रश्न विचारतो, थोडासा छोटासा आहे। तुम्ही जो ग्रॅमचा काटा वापरताय आणि आणखी दुसरा घोडीचा काटा असतो, या दोघांमध्ये फरक काय असतो? ग्रॅमच्या काट्यामध्ये 1-1 ग्रॅमचा हिशोब निघतो। म्हणजे 1-1 ग्रॅम म्हणजे फसवणूक होत नाही, याच्यामध्ये कुठली शेतकऱ्याची फसवणूक होत नाही। हा। आणि तो दुसरा घोडीचा जो म्हणजे पूर्वीपासून व्यापारी वापरत आले, त्याच्यामध्ये काय फरक आहे? शेवटी अपडेट आहे किती काय म्हणलं तरी, कारण की जुन्या काट्यामध्ये वजन काही कळत नाही, काही नाही। बरोबर आहे। नडीचा काटा असतो, किती वजन केलंय काय केलंय त्याच्यामध्ये कुठं ना कुठं ग्रॅम दिसतंय। 1 ग्रॅमचा याच्यामध्ये तंतोतंत आपल्या शेतकऱ्याचं एक कापूस म्हणजे 1 बोंडचं जरी आलं तरी त्या ग्रॅमचं माप याच्यावरती कळतं आणि त्याच्यावर माप कळतं, फक्त त्या घोडीच्या काट्यावरती कळत नाही। नक्कीच शेतकरी या गोष्टीचा विचार करा आणि आपण ज्या व्यापाऱ्याकडे कापूस घालतो त्या व्यापाऱ्याला आवर्जून सांगा, भाऊ तुम्हाला विनंती म्हणून सांगा, विनंतीपूर्वक म्हणून सांगा त्यांना की तुम्ही ग्रॅमचा काटा वापरा। हाच होता आजचा कापूस बाजार भाव। धन्यवाद।